हॅलो चेक. हॅलो. हॅलो. नमस्कार. पहिल्यांदा तर मी थँक्यू म्हणेन की तुम्ही थांबला आहात आणि आमच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायची इच्छा तुम्ही दाखवलीत. तर थोडा उशीर झाला आहे रसिका हो, पण हरकत नाही. जिथे उशीर होतो ना तिथे मजाही जरा जास्तीच येते. तर पुन्हा एकदा नमस्कार. गंधारधून प्रस्तुत रिश्ते या संगीताच्या आणि कवितांच्या, म्हणजे थोडक्यात शब्द आणि धून यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मी पल्लवी वढवेकर बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नाती, रिलेशन्स, रिश्ते, नाव काही द्याव, पण आयुष्य घडवणारे हेच असतात फरिश्ते. म्हणूनच आमची आजची थीम आहे रिश्ते, प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग. कार्यक्रम सुरू करायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगते मी. जेव्हा माणूस रानावनात एकटा राहत होता तेव्हाची गोष्ट आहे. मुळातच बुद्धिमान असल्याने त्याने प्रगती केली, पण एकटेपणा त्याला खूप भेडसवायचा. मग त्याने देवाची प्रार्थना केली, आयुष्यात यशस्वी होण्याकरता तू मला जन्मजात हुशारी दिलेली आहे, पण माझ्या आयुष्याला अर्थ मिळेल असं वरदान मला दे. तर परमेश्वराने त्याला अनमोल वरदान दिलं रसिक हो. आणि तो म्हणाला, ही नाती अथांग आहेत आणि ती तुला भरभरून लाभतील, तुझ्या आयुष्याला ती पूर्णत्व देतील. आणि मजा बघा, हीच नाती, हेच रिश्ते माणसातला माणूस पण जिवंत ठेवतं. कबूल ना? यस, थैंक यू. जो रिश्ते गहरे होते हैं ना, वो अपनेपन का शोर नहीं मचाया करते रसिको. खरं आहे. नात्यात महत्त्वाचा आहे आदर, विश्वास, एकनिष्ठता आणि अपार प्रेम. आणि जिथे प्रेम येतं ना रसिक हो, तिथे नकळत राधा कृष्ण किंवा मीरा यांच्या प्रेमाची आठवण येते. असं प्रेम ज्याचं युगानुयुग जग ग्वाही देते. रसिक हो, मीराबाई म्हणतात, पढ़ी जो पाती प्रेम की सुर्ख हो गया रंग. पढ़ी जो पाती प्रेम की सुर्ख हो गया रंग, तन तो मेरे संग रहा, मन हुआ तेरे संग. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. कान्हा को पाने से पहले राधा को मनाना पड़ता है. जहाँ गुंजे नाम राधे राधे, कृष्ण को आना ही पड़ता है. फार सुंदर नातं आहे आणि या नात्यावर, धन्यवाद रसिको, आणि या नात्यावर आधारित फार सुरेख गाण्याने आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
बात आहे अनु, माहोल क्रिएट केलास तू. म्हणून मी सांगते जे उभे आहेत त्या प्लीज सगळ्यांनी बसून घ्या. निखळ 2 तास आनंदाचे तुम्हाला मिळणार आहेत. असा विचार करूच नका पुढची गाणी पण एवढी छान आहेत. खरंच बसा. अनुराधा आंबोळे. तर रसिक हो, राधा कृष्ण मीरा एक डिव्हाइन नातं, अगदी नितांत सुंदर. पण आपण ही नाती लौकिक अर्थाने नाही जगू शकत. आपल्याजवळ परमेश्वर नाही असं म्हणणं खरं चुकीचं आहे. कारण तो असू शकत नाही. म्हणूनच आपल्याजवळ आपले आई वडील असतात. रसिक हो, हर रिश्ते में मिलावट देखी, हर रिश्ते में मिलावट देखी, कच्चे रंगों की सजावट देखी, लेकिन सालों साल देखा पिताजी को, उनके चेहरे पर न कभी थकावट देखी, न उनके प्यार में कभी मिलावट देखी. वडील आणि मुलगा हे नातं फार छान, आणि त्या नात्यावरचं गाणं सादर करतोय आमचा प्रियल. अकेले हम अकेले
रसिका, आपण बाबांबद्दल बोललो, आई मागे राहून कशी चालेल? आईबद्दलही बोलायलाच पाहिजे ना. कसं आहे, मेरी गलतियों को वो माफ कर देती है. मेरी गलतियों को वो माफ कर देती है, गुस्से में होती है तो भी वो प्यार करती है. होठों पर उसके हमेशा दुआ रहती है, ऐसी सिर्फ और सिर्फ माँ होती है. आईबद्दल बोलतानाच सध्याचे लोकप्रिय कवी वैभव जोशी यांची आई एक कविता आठवते. ती मी सादर करते. मुळातच हा आमचा कार्यक्रमच शब्द आणि धून, कविता आणि गाणी हा असल्याने मधनं मधनं कविताही मी सादर करणारच आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला नक्की आवडेल रसिको. तर ती कविता अशी आहे: आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे, दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे, त्याहून कुठले साजेसे नावगाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. तुला पाहुनी झुळणारी ती तुळस वाळूनी गेली, तुला पाहुनी झुळणारी ती तुळस वाळूनी गेली, बाकी या अंगणी फुलांचा अभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते, काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते, माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो, छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो, आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. एक तुझे ते असणे होते, बरं का मंडळी, एक तुझे ते असणे होते, एक तुझे ते नसणे, ह्या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. आपल्या आयुष्याला पूर्णत्व देणारी असते ती आपली आई. आणि जेवढी सुंदर ही कविता आहे वैभव जोशींची, तेवढंच सुंदर गाणं आता सादर करणारे श्रुती. आणि गायक आहे खरा शंकर महादेवन. सुज्ञात सांगणे न लगे की हे कुठलं गाणं आहे. मला वाटतं रसिक प्रेक्षकांनी ओळखलं असेलच. कुठलं? एकदा टाळ्या त्यांच्याबद्दल होऊन जाऊ. श्रुती,
खूप छान. रसिक हो, वेळ न दवडता आपण लगेच पुढचं गाणं ऐकूया. गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी आणि चित्रपट आहे चिंटू. आणि गाण्याचा विषय अर्थातच आई. एकटी एकटी घाबरलीस ना घाबरलीस ना वाटलंच होता म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 ना
हॅलो. आपलं बालपण हा आपल्या आयुष्यातला सर्वात सुरेख काळ असतो, मान्य आहे ना? प्रत्येकालाच तो काळ परत परत जगावासा निश्चितपणे वाटतो आणि त्या आठवणी आपल्या ओठांवर हसू आणत असतात. जब बढ़ा कंधे का बोझ, जब बढ़ा कंधे का बोझ, तब यह महसूस हुआ, कब कैसे और कहाँ मेरा बचपन बीत गया. पण हे बचपन असं हे बऱ्याच गाण्यांमधनं जिवंत ठेवायचं काम कितीतरी गीतकारांनी केलं आणि त्यातलेच एक आहेत स्वानंद किरकिरे. त्यांनी लिहिलेलं आणि श्रेया घोषालचे स्वर असलेलं गाणं आपण ऐकलं पाहिजे आणि परत आपलं बालपण जगलं पाहिजे. सादर करत आहेत अनु आणि प्रियल. कितनी सी हंसी कितनी सी खुशी कितना सा टुकड़ा चांद का आँखों की दिलों से चल रहा है आशियाँ. कितनी सी हंसी कितनी सी खुशी कितना सा टुकड़ा चांद का आँखों की दिलों से चल रहा है आशियाँ. दबे दबे पाँव से आए होले होले जिंदगी होठों पे उंगली चढ़ा के हम ताने लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए यादें बांट ले आजा दिल की ये सुनी थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ. कितनी सी हंसी कितनी सी खुशी कितना सा टुकड़ा चांद का आँखों के दिलों से चल रहा है आशियाँ. हो चार दीवारें फिर भी झरोखे खुले बादलों के ऊपर शाखी हरी पंखा झले ना हो कोई तकरारे अरे मस्ती कहाँ के चले प्यार के सिक्कों से महीने का खर्च चले. दबे दबे पाँव से आए होले होले जिंदगी होठों पे उंगली चढ़ा के हम गाने लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए और रात में आजा दिल की ये सुनी थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपनी ये आशियाँ. कितनी सी हंसी कितनी सी खुशी कितना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के दिलों से चल रहा है आशियाँ. कितनी सी हंसी कितनी सी खुशी कितना सा टुकड़ा चांद का आँखों के दिलों से चल बनाए आशियाँ. थैंक यू. Thank you. जगात नीट बघायला गेलं ना रसिको, तर जवळच्या नात्यांमध्ये बऱ्यापैकी दुर्लक्षिलेलं नातं असतं ते बाबांचं. एक तर त्यांचा धाक असतो, घाबरत असतात मुलं त्यांना. आणि आईला जेवढं जवळचं आपण समजतो तेवढं भावनिकदृष्ट्या आपण बाबांशी कनेक्टेड नसतो. त्यांना काही सांगायचं जरी असलं तरी व्हाया मीडिया आई असते. आई जरा बाबांना सांग ना, मला हे करायचं
जायचं ते मला पिकनिकला जायचं मित्रांबरोबर वॉट एव्हर. अभिजित थिटे यांची एक बाबांवर फार छान कविता आहे आणि ती मी आता तुमच्यासमोर सादर करते. प्लीज ऐका. शाळेपासनं बापाच्या धाकात तो राहत असतो. शाळेपासनं बापाच्या धाकात तो राहत असतो. कमी मार्क मिळालेलं प्रगती पुस्तक लपवत असतो. आईच्या पाठी लपून तो बापाशी बोलत असतो. डोळा चुकवून बापाचा हुंदडायला जात असतो. शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं. शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं. कॉलेज नावाच्या भूलभुलैयात मन हरखून जात असतं. हाती असलेले मार्क घेऊन पायऱ्या झिजवत फिरत असतं. बाप पाहतो स्वप्न नवी, हे मुखडा पाहत असतं. सुरू होतं कॉलेज नवं. सुरू होतं कॉलेज नवं. दिवस भुरकन उडून जातात. एटीकेटीच्या चक्रांमधनं वर्ष पुढे जात राहतात. ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्याही दणाणतात. ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्याही दणाणतात. माझा बाप ठाऊक नाही का म्हणत धमक्याही गाजत असतात. परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या. नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमवू लागतो 4 दिडक्या. आरामात पसरणारे बाजीराव, सगळी मुलं तशीच असतात. आरामात पसरणारे बाजीराव घोड्यावरती स्वार होतात. नोकरीच्या बाजारात नेमाने मोहिमा काढू लागतात. नोकरी मिळते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात. एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात. दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं. नव्या कोऱ्या बापाला जुन्याचं मन तेव्हा कळू लागतं. रंगलेल्या गोष्टीत या शिरतो मग फ्लॅशबॅक. रंगलेल्या गोष्टीत या रसिक हो शिरतो मग फ्लॅशबॅक. बापाच्या भूमिकेतून पोर बघत असतो भूतकाळ. लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो. त्यासाठी बाप व्हावं लागतं. लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो. त्याची लाल रेघ प्रगती पुस्तकावरची जो उरात घेऊन फिरत असतो. कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं. खरं म्हणजे बाप हा प्रकार हा असा असतो रसिको. कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं. भल्यासाठी लेकराच्या झगडणारं हाड असतं. डोक्यावरती उन्ह झेलत सावली तो देत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर राहत असतो. बाप कधी रडत नाही. बाप कधी रडत नाही. बाप कधी खचत नाही. बाप कधी उतत नाही. बाप कधी मातत नाही. पोरं सोडतात घरटं आणि शोधतात क्षितिज नवी. बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काडी. सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं. सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं. बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं. आकाशाहून भव्य आणि सागराची खोली असते. बाप या शब्दाची रसिक हो महतीच मोठी न्यारी असते. सांगते आता शेवटचं कान करा इकडे. सांगते आता शेवटचं कान करा इकडे. आभाळ तोलून धरण्यासाठी आभाळाचा श्वास हवा. बाप आपल्याला कळण्यासाठी आपलाही आवाका तेवढा हवा, नाही का? धन्यवाद. याच आशयाची रसिक हो संदीप खरे यांनी एक कविता लिहिली आहे जी तुफान गाजली आणि दमलेल्या बाबांची आठवण होऊन डोळ्यात पाणी आणायची ताकद त्या गाण्यात नक्कीच आहे. सादर करते आमची श्रुती. डोळा सुकलेले पाणी
ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विजून. अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहानगे व्हावे. उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. अजून आठवतं बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. खूप छान गायलीस. बाबांबद्दल मला अजून एक बोलावंसं वाटेल. मुझे छाँव में रखा जलता रहा धूप में, मुझे छाँव में रखा जलता रहा धूप में, मैंने देखा है एक फरिश्ता मेरे पिता के रूप में. रसिका हो चित्रपट कयामत से कयामत तक
आता बाबांचाच विषय निघाला आहे तर या चित्रपटातलं गाणं विसरून आणि डावलूनही चालणार नाही. बाबांना मुलांबद्दल काय वाटतं, बाबांची मुलांबद्दल स्वप्न काय असतात आणि मुलाला काय वाटत असतं बाबाबद्दल, हे साध्या सोप्या शब्दात गुंफलेलं गाणं सादर करत आहे प्रियल. सभी ने कुछ न कुछ सोच रखा है, लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा है. नो रियली आई मीन इट. और आज मुझे बार बार यही ख्याल आ रहा है. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. बैठे हो मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमाए हैं. बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमाए हैं. वो जिंदगी में कल क्या बनेगा, हर एक नजर का सपना ये है. कोई इंजीनियर का काम करेगा, बिजनेस में कोई अपना नाम करेगा, मगर ये तो कोई न जाने मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. मेरा तो सपना है एक चेहरा, देखे जो उसको झूमे वहाँ. मेरा तो सपना
वेळेचं जर कन्स्टेंट नसता तर आम्ही वन्स मोर नक्की घेतला असता. पण मला आता एक आवर्जून म्हणावं असं वाटतंय. खुदा के घर से कुछ फरिश्ते फरार हुए, चंद सितारे बन गए, चंद इस महफिल में आ गए. तुमच्यासारखे रसिक आहेत आणि तुम्ही एवढ्या उत्साहाने आमची गाणी ऐकता आहात. आम्हालाही हुरूप येतो आणि या तिघांनाही त्यांचाही आवाज खुलला आहे. हो ना रिअल, व्हेरी गुड. तर पुढे जाऊया. तर जगात सगळ्यात आगळं वेगळं नातं कुठलं असतं तर ते मैत्रीचं. मैत्री म्हणजे थोडं देणं, नाही सॉरी, मैत्री म्हणजे थोडं घेणं, मैत्री म्हणजे खूप देणं, मैत्री म्हणजे देता देता समोरच्याचं होऊन जाणं. तर आपल्या अल्लड वयात जेव्हा दोस्ती नावाचा ऋतू येतो ना, तेव्हा सुपरहिट सिनेमा मैंने प्यार किया आणि आपण अचानकच भाग्यश्री आणि सलमान होऊन जातो आणि मग त्या भूमिकेत शिरलं की आपण हे गाणं म्हणायला लागतो. ते आता प्रियल आणि अनु सादर करतायत. तुम लड़की हो मैं लड़का हूँ, तुम आई तो सच कहता हूँ. आया मौसम दोस्ती का, आया मौसम दोस्ती का. मैं लड़की हूँ, तुम लड़के हो. यूं लगता है जब मिलते हो. आया जाने क्यों लगता है मेरी तुम्हारी पहले से पहचान है. जाने क्यों लगता है मेरी तुम्हारी पहले से पहचान है. एहसानों की बात छोड़ो, आओ हमसे नाता जोड़ो. आया मौसम दोस्ती का, आया मौसम दोस्ती का.
असं वाटतं आत्तापर्यंत रसिक प्रेक्षक आणि आमच्यामध्ये पण एक छान नातं आणि दोस्ती क्रिएट झालेली आहे. तर स्वतःसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून घ्या. रसिक हो, नाती, रिश्ते, काही म्हणा, आपलं अवघं जीवन व्यापलेलं असल्याने कितीतरी वेगळी नाती आपण जगत असतो, निभावून नेत असतो, पण ह्यातही एक खूप खास नातं आहे, पवित्र नातं आहे, आणि ते म्हणजे बहिणीचं. साक्षात परमेश्वराने सुद्धा ह्या नात्याची बूज राखत द्रौपदीचं रक्षण केलं होतं. ते तर मानलेलं नातं, पण त्याचं उदाहरण युगानुयुगी दिलं जातं. द्रौपदीची बंधू शोभे नारायण हे गाणं तर सुप्रसिद्ध आहे. कारण मंडळी म्हणतात, आईनंतर जर जगात तुमच्या जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती असते तुमची बहीण. तुमच्या गुणांचं कौतुक करणारी, अवगुणांवर पांघरूण घालणारी, भावाची बाजू घेऊन भांडणारी, अशी ती बहीण असते. तिचं अख्खं माहेर तिच्या एका भावात एकवटलं असतं आणि भावाचं अख्खं जग त्याच्या बहिणीत. बहीण भाऊ यांच्या प्रेमाचं एक अप्रतिम गाणं आता आपण प्रियलकडनं ऐकणारच आहोत. कारण म्हणतात, रसिका हो, जानू कहने वाली कोई गर्लफ्रेंड हो ना हो, पण ओए हीरो कहने वाली एक बहन जरूर होनी चाहिए. खरं आहे ना? मला असं वाटतं इथे असलेल्या सगळ्या पुरुषांनी याला अनुमोदन द्यायला हरकत नाही आहे. गाणं ऐकूया. सबका कहना है, 1000
मंडळी, अशा बहिणीचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा तिला चिडवायला खूप ऊत येतो आणि अशा वेळी आठवते खूबसूरत रेखा आणि तिचं गाणं सादर करते आपली अनु. नको नको, वन मोर, अजून खूप गाणी बाकी आहेत आपले. आई बाबा दोस्त बहीण ही नाती आहेतच, पण त्यातही एक खास नातं असतं त्याचं आणि तिचं, ज्याच्यासाठी किंवा जिच्यासाठी आपण तळमळत असतो. अहो, आमच्यासारख्या कविमनाच्या लोकांना शब्दांमध्येही त्याचा किंवा तिचा भास होतो. आमच्यासारख्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी एक कवयित्री पण आहे. माझ्या एका कवितेत मी लिहिलं होतं, रसिको हो, मी कविता लिहिते तेव्हा तो शब्दांमागून बघतो. मी कविता लिहिते तेव्हा तो शब्दांमागून बघतो, अडतात शब्द मग जेव्हा तो हसतो आणि चिडवतो. मनाचे खेळ जरी असले तरी हे नातं
खरोखर खूप खास असतं. प्रेम हे प्रेम असतं, तरसवणारं, वेडवणारं, पण तेवढ्याच सहजतेने उमलणारं. एकदा का प्रेमात पडलं ना, बरं का प्रियल, एकदा का प्रेमात पडलं ना की प्रत्येक गोष्टीत आपल्याला नाविन्य वाटायला लागतं. रातराणीचा, प्राजक्ताचा सुगंध, श्रावणात खुलणारं इंद्रधनू आणि सगळंच नेहमीच्याच गोष्टी असतात या पण अचानक सुंदर भासू लागतात. मनाशी मन संवाद साधू पाहतो. पण हे प्रेम होतं कसं? त्यालाही एक शास्त्र आहे बरं का. ऐका माझ्या कवितेतनं. तर ऊन पावसाच्या लपंडावात सप्तरंगी इंद्रधनू खुलतं. निसर्ग नियम आहे हा. ऊन पावसाच्या लपंडावात सप्तरंगी इंद्रधनू खुलतं. नेमकं तसंच आपल्या आयुष्यात प्रेम घेऊन कोणीतरी येतं. शोधू म्हटलं तर दिसत नाही, शोधू म्हटलं तर दिसत नाही, अनुभवू म्हटलं तर अनुभवही येत नाही. पण एक उसळणारं मन भेटतं ना, तेव्हा प्रेम झाल्याशिवाय राहत नाही. आजूबाजूच्या साऱ्या गोष्टी अचानक सुंदर भासू लागतात. शिणलेल्या कंटाळलेल्या मनात स्वप्नील मनोरथ रचली जातात. स्वप्न, उन्माद, उत्साह, आवेग अशा कितीतरी भावना असतात. सगळ्याच असतात मनापासून उमललेल्या आपल्याच अंतरंगात. पण एक आहे, रसिक हो, प्रेमाची कबुली देण्याला खरं तर काही महत्त्व नसतं. प्रेमाची कबुली देण्याला खरं तर काही महत्त्व नसतं. नजरेतल्या भावना जाणून घेण्यात आगळं वेगळं सार्थक असतं. मात्र हे सर्व अनुभवण्यासाठी आपल्याकडेही वेडं मन असावं लागतं. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. मात्र हे सर्व अनुभवण्यासाठी आपल्याकडेही वेडं मन असावं लागतं. इंद्रधनुचे रंग घेऊन आपल्या आयुष्यात कोणीतरी यावं लागतं. कविता आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. थँक्यू. तर असे इंद्रधनुचे रंग घेऊन आपल्या आयुष्यात कोणीतरी येतं तेव्हा मनाच्या गुजगोष्टी वाढतात. श्रुती, क्षण गुलाबी होताना श्वास मोगरा मोगरा, गंध केतकी गालांचा जणू सुगंधी शहारा, अशी अवस्था सगळ्यांचीच होते. आणि मग काय होतं ते श्रुती आणि प्रियलकडनं आपण ऐकूया.
अनप्लग्ड वन्स मोर घ्या, खरंच घ्या. थँक्यू. असं प्रेम होतं आणि छान मग लग्न जुळतं. पण एक प्रश्न विचारायचा आहे आणि मला असं वाटतं रसिकांनी त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करायला हरकत नाही. तर मला असं विचारायचं आहे रसिक हो, लग्न म्हणजे नक्की काय? बाप रे, सगळे हसतायत. हां, शाबास. अजून कोणाला उत्तर द्यायचंय? क्या बात आहे. तर कसं आहे माहिती आहे का, हे असं प्रेम होतं आणि मग लग्न झाल्यावर खरी रियालिटी दिसते. तारे चमकतात डोळ्यासमोर आणि त्याच्यावरच